5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। नव्याने तयार झालेल्या महायुती सरकारमध्ये काही मंत्र्यांचाही शपथविधी गुरुवारीच होईल असं सुरुवातीला बोललं जात होतं, पण खाते वाटपाचा फॉर्म्युला निश्चित न झाल्यानं हिवाळी अधिवेशनाच्या आधी महायुतीमध्ये खाते वाटप होईल असं बोललं जात आहे। महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडणार असल्याचं बोललं जात आहे। विधिमंडळाचं हे अधिवेशन फक्त 5 दिवसांचं असणार आहे। या अधिवेशनाच्या आधी महायुतीत मंत्रिमंडळ वाटप होईल अशा चर्चा आहेत। सध्या मंत्रिमंडळाच्या चालू असणाऱ्या चर्चेत महायुतीमध्ये खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं बोललं जात आहे। खाते वाटपाच्या चर्चेनुसार भाजपला 20 ते 22, शिवसेनेला 11 ते 12 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ते 10 खाती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक 6 आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला महायुती सरकारमध्ये ठरल्याचं बोललं जातं। पण महायुती सरकारमध्ये कोणत्या मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो, तिन्ही पक्षातील कोणते मंत्री हिवाळी अधिवेशनाच्या आधी शपथ घेऊ शकतात, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। सुरुवातीला भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीबद्दल बोलूयात। भाजपकडून 20 ते 22 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश असेल असं बोललं जातंय। यामधील पहिलं संभाव्य नाव म्हणजे चंद्रकांतदादा पाटील। कोथरूड विधानसभेतून आमदार झालेले चंद्रकांतदादा भाजपच्या कोर कमिटीतील सदस्य आहेत। याशिवाय चंद्रकांतदादांची भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाशी जवळीक असल्यामुळे चंद्रकांतदादांची देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील दुसरं नाव म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। 2019ला तिकीट कापूनही बावनकुळेंनी प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजप वाढीसाठी मोठं योगदान दिलंय। याशिवाय बावनकुळे हे तेली समाजातून येत असल्यामुळे ओबीसी समाजाचे नेते म्हणून त्यांना भाजप मंत्रिपद देऊ शकतो। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील तिसरं नाव म्हणजे गिरीश महाजन। जामनेर विधानसभेतून निवडून आलेले गिरीश महाजन भाजपचे संकटमोचक आणि देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात। मागील काही वर्षात महाजनांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपचा बेस तयार केलाय, त्यामुळे मंत्रिमंडळाची माळ महाजन यांच्या गळ्यात पडू शकते। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील चौथं नाव म्हणजे पंकजा मुंडे। लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली। विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात पंकजा मुंडेंनी भाजपच्या प्रचारात मोलाची भूमिका बजावली। तसंच वंजारी समाजाच्या नेत्या म्हणून त्यांना मंत्रिपद मिळू शकतं। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 5वं नाव म्हणजे परिणय फुके। विधान परिषदेवर असणारे परिणय फुके देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपच्या विजयाचं प्लॅनिंग परिणय फुकेंनी केल्याचं बोललं जातं। तसंच फुकेंकडे कुणबी समाजातील नवनेतृत्व म्हणून पाहिलं जातं, त्यामुळे फुकेंना मंत्रिपद मिळू शकतं। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 6वं नाव म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील। शिर्डी विधानसभेतून राधाकृष्ण विखे पाटील सातत्यानं निवडून येत आहेत। याआधी त्यांना वेगवेगळ्या मंत्रिपदांचा असणारा अनुभव आणि फडणवीसांच्या मर्जीतले म्हणून विखे पाटलांची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 7वं नाव म्हणजे रवींद्र चव्हाण। रवींद्र चव्हाण डोंबिवली विधानसभेतून सातत्यानं निवडून येतात। कोकण प्रांतातून भाजपचं मंत्रिपद रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाऊ शकतं। गेल्या काही वर्षात कोकणात भाजप वाढवण्यात चव्हाणांचा मोठा वाटा राहिलाय, त्यामुळे चव्हाणांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 8वं नाव म्हणजे आशिष शेलार। मुंबई भाजप अध्यक्ष असणारे आशिष शेलार वांद्रे पश्चिम विधानसभेतून निवडून आलेत। मुंबईत भाजपचा बेस तयार करण्यासोबतच आक्रमक नेते म्हणून शेलारांची ओळख आहे, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळू शकतं। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 9वं नाव म्हणजे गोपीचंद पडळकर। धनगर समाजातून येणारे पडळकर जत विधानसभेतून निवडून आलेत, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा राजकारणाला शह देण्यासाठी पडळकर मंत्रिमंडळात असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येतात। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 10वं नाव म्हणजे शिवेंद्रराजे भोसले। शिवेंद्रराजे भोसले सातारा विधानसभेतून निवडून आलेत। पश्चिम महाराष्ट्रात मराठा राजकारणाला बळ देण्यासाठी भाजप शिवेंद्रराजेंना मंत्रिपद देऊ शकतो। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 11वं नाव म्हणजे माधुरी मिसाळ। पर्वती विधानसभेतून माधुरी मिसाळ चौथ्यांदा निवडून आलेत, त्यामुळे पुणे शहर भागातील एक चेहरा आणि संघाच्या जवळच्या म्हणून माधुरी मिसाळांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 12वं नाव म्हणजे अतुल भोसले। कराड दक्षिणमधून काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांना पराभूत करून अतुल भोसले जायंट किलर ठरलेत। यात अतुल भोसलेंना संस्थात्मक राजकारणाचा अनुभव असल्यामुळे अतुल भोसलेंची मंत्रिपदी वर्णी लागू शकते। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 13वं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार। बल्लारपूर विधानसभेतून 1995 पासून सातत्यानं निवडून येणाऱ्या मुनगंटीवारांना भाजप या आधीच्या मंत्रिपदाच्या अनुभवावरून मंत्रिपद देऊ शकतो।
तसंच विदर्भ भाजपमधील महत्त्वाचे नेते म्हणून भाजप मुनगंटीवारांना मंत्रिपद देऊ शकतो। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 14वं नाव म्हणजे जयकुमार रावल। सिंदखेडा विधानसभेतून निवडून येणाऱ्या जयकुमार रावल यांनी उत्तर महाराष्ट्रात आपला चांगला प्रभाव निर्माण केलाय। याशिवाय रावल फडणवीसांचे निकटवर्ती असल्यामुळे मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 15वं नाव म्हणजे सुरेश खाडे। मिरज विधानसभेतून चौथ्यांदा निवडून येणारे सुरेश खाडे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे दलित नेते आहेत, त्यामुळे त्यांना फडणवीसांच्या सरकारमध्ये स्थान मिळू शकतं। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 16वं नाव म्हणजे राहुल नार्वेकर। राहुल नार्वेकर याआधी विधानसभेचे अध्यक्ष राहिलेत। यावेळी त्यांना विधानसभा अध्यक्षाच्या जागी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं अशा चर्चा सुरू आहेत। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 17वं नाव म्हणजे देवयानी फरांदे। देवयानी फरांदे नाशिक मध्य विधानसभेतून निवडून आलेत। माळी समाजातून येणाऱ्या आणि महिला चेहरा असणाऱ्या फरांदे यांना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातलं 18वं नाव म्हणजे सचिन कल्याण शेट्टी। अक्कलकोट विधानसभेतून निवडून येणारे आणि लिंगायत समाजाचे नेते सचिन कल्याण शेट्टी भाजपचा तरुण चेहरा आहेत, त्यामुळे लिंगायत मतांची मोठ बांधण्यासाठी भाजप कल्याण शेट्टी यांना संधी देऊ शकतो। भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळातील 19वं नाव म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर। निलंगा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे संभाजी पाटील निलंगेकर मराठवाड्यात मराठा चेहरा म्हणून ओळखले जातात, त्यामुळे मराठवाड्यातून निलंगेकरांना मंत्रिपद मिळू शकतं। तर ही होती भाजपच्या संभाव्य 19 मंत्र्यांची यादी। आता शिंदे गटाच्या संभाव्य 11 मंत्रिपदांबद्दल बोलूयात। शिंदे गटातील पहिले संभाव्य मंत्री म्हणजे उदय सामंत। रत्नागिरी विधानसभेतून उदय सामंत निवडून आलेत। याआधी महायुती सरकारमध्ये सामंत उद्योगमंत्री होते, त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत। शिंदे गटातील दुसरं संभाव्य मंत्रिपद म्हणजे मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे। शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला तयार नसतील तर हे पद दादा भुसेंना दिलं जाईल अशा चर्चा होत्या, त्यामुळे त्यांचं शिंदेंच्या सेनेतलं स्थान लक्षात येतं। तिसरं संभाव्य नाव म्हणजे शंभूराज देसाई। पाटण विधानसभेतून निवडून येणारे शंभूराज देसाई शिंदेंच्या जवळचे नेते समजले जातात। याशिवाय याआधीच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात त्यांना काम करण्याचा अनुभव सुद्धा आहे, त्यामुळे देसाई शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार आहेत। शिंदे गटातील मंत्रिपदासाठी चौथं संभाव्य नाव म्हणजे गुलाबराव पाटील। जळगाव ग्रामीणचे आमदार पाटील यांनी महायुती सरकारमध्ये पाणी पुरवठा मंत्री म्हणून काम केलंय। शिवाय शिंदे गटाचा उत्तर महाराष्ट्रातील चेहरा असल्यामुळे गुलाबराव पाटील मंत्रिमंडळात असू शकतात। शिंदे गटातील मंत्रिपदासाठी 5वं संभाव्य नाव म्हणजे भरत गोगावले। महाड विधानसभेतून निवडून आलेले गोगावले गेल्या काही वर्षांपासून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे यावेळी त्यांची ही इच्छा पूर्ण होईल असं बोललं जातंय। शिंदे गटातील मंत्रिपदासाठी 6वं संभाव्य नाव म्हणजे संजय शिरसाट। संजय शिरसाट संभाजीनगर पश्चिममधून निवडून आलेत। दलित चेहरा आणि शिंदे गटाचे प्रवक्तेपद सांभाळणाऱ्या शिरसाटांची यावेळी मंत्रिपदावर वर्णी लागू शकते। शिंदे गटातील मंत्रिपदासाठी 7वं संभाव्य नाव म्हणजे जालना विधानसभेचे आमदार अर्जुन खोतकर। मराठवाड्यातील मराठा चेहरा आणि शेतकरी नेते म्हणून खोतकरांची ओळख आहे। याआधी 2014 साली त्यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद सांभाळलंय, त्यामुळे खोतकरांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते। शिंदे गटातील मंत्रिपदासाठी 8वं संभाव्य नाव म्हणजे प्रताप सरनाईक। प्रताप सरनाईक ओवळा माजिवडा विधानसभेतून चौथ्यांदा निवडून आलेत। तसंच सरनाईक हे शिंदेंचे निकटवर्ती आहेत, त्यामुळे त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी मिळू शकते। शिंदे गटातील मंत्रिपदासाठी 9वं संभाव्य नाव म्हणजे दीपक केसरकर। दीपक केसरकर शिंदे गटातील वरिष्ठ नेते आहेत। तसंच भाजप आणि शिंदे गटात समन्वयाचं काम केसरकर करतात, त्यामुळे केसरकरांची वर्णी मंत्रिमंडळात लागू शकते। शिंदे गटातील 10वं संभाव्य नाव म्हणजे संजय राठोड। दिग्रस विधानसभेतून निवडून येणारे संजय राठोड विदर्भातील आणि बंजारा समाजातील महत्त्वाचे नेते आहेत। याआधी महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे, त्यामुळे शिंदे गटाकडून संजय राठोडांची शिफारस होऊ शकते। शिंदे गटातील मंत्रिपदासाठी 11वं संभाव्य नाव म्हणजे अब्दुल सत्तार। मुस्लिम समाजातील एक चेहरा आपल्या मंत्रिमंडळात असावा म्हणून शिंदे अब्दुल सत्तारांना मंत्रिपद देऊ शकतात। आता अजित पवार गटाला मंत्रिमंडळात 9 ते 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। यातील पहिले संभाव्य नाव म्हणजे कागलचे आमदार हसन मुश्रीफ। सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव आणि मुस्लिम समाजातील चेहरा म्हणून मुश्रीफांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळू शकतं। अजितदादांचे दुसरे संभाव्य मंत्री म्हणजे येवल्याचे आमदार छगन भुजबळ। अजित पवार गटाचे वरिष्ठ तसेच अनुभवी नेते आणि एक ओबीसी नेते म्हणून अजित पवार भुजबळांना मंत्रिपद देऊ शकतात। अजितदादांच्या तिसऱ्या संभाव्य मंत्री म्हणजे श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे। याआधीच्या महायुती सरकारमध्ये अदिती तटकरे महिला आणि बाल कल्याण मंत्री होत्या। अजितदादा त्यांना पुन्हा एकदा पक्षाचा प्रमुख महिला चेहरा म्हणून संधी देऊ शकतात। अजितदादांचे चौथे संभाव्य मंत्री म्हणजे परळीचे आमदार धनंजय मुंडे। मुंडेंना अजित पवारांचे निकटवर्तीय आणि मराठवाड्यातील ओबीसी चेहरा
म्हणून मंत्रिपदी संधी मिळू शकते. अजितदादांचे 5वे संभाव्य मंत्री म्हणजे अमळनेरचे आमदार अनिल पाटील. उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचा एक प्रमुख चेहरा म्हणून अजितदादा अनिल पाटलांना मंत्रिमंडळात स्थान देऊ शकतात. अजितदादांचे 6वे संभाव्य मंत्री म्हणजे पुसदचे आमदार इंद्रनील नाईक. इंद्रनील नाईकांना विदर्भातील महत्त्वाचा चेहरा म्हणून अजितदादा संधी देऊ शकतात. अजित पवार गटातून मंत्रिपदासाठी 7वं संभाव्य नाव म्हणजे मावळचे आमदार सुनील शेळके. सुनील शेळकेंना पक्षाचा नवीन चेहरा म्हणून अजितदादा संधी देऊ शकतात. अजितदादांचे 8वे संभाव्य मंत्री म्हणजे उदगीरचे आमदार संजय बनसोडे. पक्षातील दलित चेहरा म्हणून अजितदादा संजय बनसोडेंना मंत्रिपद देऊ शकतात. अजितदादांचे 9वे संभाव्य मंत्री म्हणजे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ. आदिवासी चेहरा म्हणून झिरवळांना अजित पवार मंत्रिपद देऊ शकतात असं बोललं जातं. एकंदरीतच महायुतीच्या तिन्ही पक्षातील या संभाव्य मंत्र्यांच्या यादीबद्दल तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागू शकते? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.